परत एकदा सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे, लॉ अँड भिवंडी संजय भाई म्हात्रे विद्यमान नगरसेवक यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। बाळा आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय। भावेशाच्या समोर सुरेख फटका आणि हा रॉकेट शॉट बनावा लागेल। षटकार, क्या बात आहे। फटक्या मागे ताकद जबरदस्त होती आणि टायमिंग खरोखरच चांगलं होतं। एक तंत्रशुद्ध फलंदाज अशा प्रकारे फलंदाजी करतो याचा एक चांगलं पृथक्करण आपण बघू शकतोय। तो मयूरेश एंटरप्राइज भादवड संघाचा एक अष्टपैलू आणि स्टायलिश फलंदाज बाळाच्या बॅटबॉलिंग हा षटकार अतिशय चांगली खेळी चालू आहे आतापर्यंत मयूरेश भादवड संघाची। ठाकूर ब्रदर्स समोर चांगल्या या प्रकारची फलंदाजी करताना नॉन स्ट्रायकरला वंडर ऑफ भिवंडी काहीसे कीर्तिमान बरेचसे कीर्तिमान त्यांच्या नावावरती आहेत। बघूया बाळा टू भावेश परत एकदा फुल टच चेंडू लॉफ केला त्या चेंडूला आणि खराब क्षेत्ररक्षण। पुन्हा एकदा बघू शकता पूर्णपणे दबाव फिल्डिंग वरती जो दबाव आहे तो बघू शकता ज्या प्रकारे बाळा फलंदाजी करतोय। एक असा खराब चेंडू होता आणि तितकंसं चांगलं क्षेत्ररक्षण ते बघायला मिळालं नाहीये। चेंडू आडला जाऊ शकत होता मात्र लेझी क्षेत्ररक्षण आळशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। या चौकाने धावसंख्या होती ती मयूरेश एंटरप्राइजेस भादवड संघाची 33। बाळा मात्र जबरदस्त फलंदाजी। क्या खूबसूरत शुरुआत होती मयूरेश एंटरप्राइजेस भादवड़ की। जिस तरह बाला ने आक्रमण किया अब बहुत ही बढ़िया गेंद फिर से बढ़िया अब गेंद और अच्छा कैच यहाँ पे और बाला को यहाँ से अब जाना होगा। बढ़िया बल्लेबाजी की बाला ने। आउट होने से पहले हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे बाला ने बढ़िया बल्लेबाजी की। 4 6 अपने पारी में जड़े और एक बाउंड्री। दूसरा विकेट गिरता हुआ लालचंद तरे आउट होने के बाद बाला भी लौटते हुए पैवलिंग में काफी शुभकामना आती हुई मयूरेश एंटरप्राइजेस भादवड के लिए। संदेश बाळा मात्र बाळाला ती सुवर्ण संधी होती आज काहीतरी करून दाखवण्याची एक चांगला धावसंख्या उभा करण्याची मात्र कुठेतरी घाई करण्याचा प्रयत्न झाला। पटापट धावा जमा करण्याच्या नादामध्ये एक खराब फटका मारून तो बाद होतोय। आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात आमदार रुपेश म्हात्रे। मच्छिंद्र नाईक, संदीप पाटिल, शेलू तरे, मनीष पाटिल, रोहन गोरे, गणपत नाइक, सुनील नाइक, इन्होंने भी मयूरेश एंटरप्राइजेस को शुभकामना दी है। और ऑल इज वेल चलता हुआ 2 विकेट जरूर गिरे दर्शन नाइक। मैं आपको बताना चाहूंगा बाला ने आउट होने से पहले 30 रन बनाए अपने टीम के लिए। आणि निश्चितच मनसूर भाई पटेल महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे सहचिटणीस आहेत। महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, उपतालुका अध्यक्ष राजेश सुळके, सुरेश निनाळे उपशहर अध्यक्ष, रघुनाथ पाटील विभाग प्रमुख, सावध कुरुन जिल्हा परिषद गट मुक्काम कुकसे, रमेश पाटील समाजसेवक कुकसे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात सन्माननीय आमदार साहेबांना दाखवलं गेलं होतं। पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 33। चांगली धावसंख्या, 2 चांगले फलंदाज देखील बाद झालेत मात्र मयूरेश एंटरप्राइजेसचा विचार केला असता या संघाकडे अतिशय खोलवर चांगली फलंदाज आहेत। येणाऱ्या फलंदाजांमध्ये देखील अजून यहाँ से बैटिंग पावर प्ले लिए दर्शन नाइक। यहाँ से लंबे हिट लेना चाहते सागर। आता मात्र फुटवर्कचा कुठल्याही प्रकारचा उपयोग केला जात नाही। सागर आपण बघू शकतो चेंडू मारण्याच्या अगोदर जी शैली हवी ती शैली दिसत नाहीये मात्र चेंडू गेल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा मात्र फुटवर्क दाखवता। तोच फुटवर्क तुम्हाला चेंडू आल्यानंतर दाखवायचा आहे। निर्धारित चेंडू कुठल्या प्रकारची धावना आहे गोलंदाज आहे सोनिया। आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर इन स्विंग बघायला मिळतं। चेंडू थोडासा आतल्या दिशेने कट होतोय आणि सागर याला कुठल्याही प्रकारचा चान्स मिळत नाहीये। नॉन स्ट्रायकरला जो फलंदाज आहे तो वंडर ऑफ भिवंडी ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा दाडगा अनुभव आहे। अशा स्थितीमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची हे त्याला खूप चांगलं माहिती आहे। बघूया मात्र सागर हा देखील इथला लोकल बॉय आहे आणि एक जबरदस्त फटकेबाज फलंदाज आहे। मात्र सागरने सक्सेसफुलरित्या त्या चेंडूला मिड विकेटच्या वरून धाडलेल्या 6 धावांसाठी पहिले 2 चेंडू डॉट केल्यानंतर संदेश बघितलं तर तिसऱ्या चेंडूवरती पूर्ण राग व्यक्त केला। ये तो मैं तो कहूंगा कड़कचा जिस तरह मूड बना दे उसी तरह का ये बड़ा 6 बल्ले से निकलता हुआ सागर के 2 गेंद डॉट करने के बाद एक लंबा हिट निकलता हुआ। रन संख्या अब जल्द से जल्द बढ़ती हुई। हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे साहिबा मुमीन 38 रन।
फुलटा चेंडू आणि हवा तसा आला होता बॅटमध्ये, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी आणि पंचांचा नो बॉलचा देखील किती इशारा आलेला आहे. बिमर चेंडू होता, अतिशय योग्य निर्णय मानायला लागेल. गरीबी में आटा गिला, मैं तो इतना ही कहूंगा. दर्शन नाइक जिस तरह गेंद की थी, नो बॉल. अब यहाँ से फिर से एक बार मौका है बल्लेबाज फ्री हिट सागर तरे को, फ्री हिट रहेंगी ये गेंद. संदेश बाळा ज्यांनी धमाकेदार फलंदाजीला सुरुवात करून दिली, त्यानंतर त्याचाच भाव येतोय तो सागर आणि त्याचा देखील बॅटमधून पुन्हा एकदा धमाका सुरू असताना. मयूरेश इंटरप्राइजेस भादवड़ ने तो काफी इस साल बड़े धमाके किए, लेकिन भिवंडी सिटी की 16वीं टूर्नामेंट चलती हुई, लेकिन एक नाम पीछे हटता हुआ. आता मात्र एक चांगला चेंडू होता, मात्र रिस्की रन तिथे दोन्ही फलंदाजांनी घेतलाय लेग बायच्या रूपाने. पंचांचा इशारा येतोय. मित्रांनो, आपण बघत आहात पुन्हा एकदा मी सांगतोय आमदार चषक 2017 टीव्हीच्या माध्यमातून. आपण बघता प्रेक्षकांची संख्या या श्याम नाईक गॅलरीमध्ये किती संख्या आपण बघू शकतो. भरगच असा आमचा प्रेक्षकगण आणि मंचावर देखील आमचे सन्माननीय आमदार साहेबांच्या सोबत इतर सर्व मान्यवर आपण स्क्रीनवरती बघू शकता. सन्माननीय सुभाष माने साहेब देखील या सामन्याचा आनंद घेताना. स्ट्राईक येते ती जगदीश नाईक, वंडर ऑफ भिवंडी. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र व्यवस्थित काही त्या चेंडूला खेळता आलं नाही जगदीश नाईक यांना. मात्र एक धाव काही रोखण्यासाठी रोखू शकत नाही गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि एका अंकाने धावसंख्या होते ती 45. दर्शन नाइक बैटिंग पावर प्ले में एक लंबा हिट जरूर लगाए और एक बाउंड्री. आता मात्र सागरच्या बॅटमधून पुन्हा एकदा निघतोय आणि हा देखील गगनभेदी षटकार. सागर हा देखील एक फटकेबाज फलंदाज म्हणून मयूरेश इंटरप्राइजेस भादवड संघाचा ओळखला जातोय. पहिल्या 2-3 चेंडूचा विचार केला जातो, हा स्ट्रगल करत होता, मात्र त्यानंतर जी लय सापडली. आता मात्र हा फलंदाज मागे पाहण्यासाठी बिलकुल बघत नाही. और इसी के साथ 50 रन पूरे होते हुए मयूरेश इंटरप्राइजेस भादवड़ के 51 रन बने. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ 51 रन. O2 रवींद्र तरे सर. धन्यवाद माझे मित्र संदेश पाटील. मित्रांनो, स्वागताकडे वळतोय. वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य सहचिटणीस मनसूरभाई पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो आपण उभं राहायचं आहे. शरदजी म्हात्रे हे त्यांचं स्वागत करतील. भिवंडी क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 5व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. सन्माननीय पाहुण्यांचं स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठावर स्वागत होते. यानंतर महाराष्ट्र शिववाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष दिलीपजी पाटील आपण सुद्धा स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सुस्वागतम. उपतालुकाध्यक्ष महाराष्ट्र शिववाहतूक सेना राजेशजी सुळके आपण हॅलो 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 बंद माईक बंद सगळं बंद हॅलो. लाईट हॅलो 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 हॅलो. जगदीश नाईक यांची वंडरफुल फलंदाजी चालू आहे, वंडर ऑफ भिवंडी यांची. मित्रांनो, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि पुढील समावेशासाठी मी संदेश पाटील यांना आमंत्रित करतोय. बहुत बहुत धन्यवाद दर्शन नाईक.
जबरदस्त क्रिकेट चलता हुआ ग्राउंड में जगदीश नाइक जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद फिर से ब्लॉक हॉल में गेंद थी, धोनी के अंदाज में गेंद को मोड़ दिया लॉन्ग क्षेत्र में, बढ़िया फील्ड, वहां पे 1 रन बना। स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे ऑफिशियल स्कोर साहिबा मम्मी बता रहे 66 रन, 66 रन, काफी बड़ा टोटल हो चुका है अब मयूर इंटरप्राइजेस का। ये हमारा वीआईपी डाइज दिखाई दे रहा है। पंचांना विनंती असेल, थर्ड अंपायर अवेलेबल आहे। यस, इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए फिर से बढ़िया क्लासिक लंबा हिट तारामंडल में गेंद जाती हुई 6 रनों के लिए। क्लासिक सुनने में अच्छा है, क्लासिक क्रिकेट खेलने में अच्छा है। सागर ने जिस तरह बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, गजब की बल्लेबाजी, मैं तो कहूंगा, इतना ही कहूंगा। सागर ने अब तक हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे सागर ने 3 सिक्स जड़े, उसमें सिंगल और डबल का समावेश नहीं है। बढ़िया बल्लेबाजी होती हुई। रन संख्या डेंजर जोन में अब मयूर इंटरप्राइजेस की 72 रन बन चुके और 2 विकेट का पतंग हो चुका है। बढ़िया पारी अपनी टीम के लिए जगदीश नाईक और सागर तरे। लाईटमॅनला विनंती आहे की स्टेजवरील फोकस सुद्धा ऑन करायचे आहेत। ये हमारा डगआउट दिखाई दे रहा है, ये आरके पाटील स्टँड। संदेश, सागरने जो षटकार मारलाय ना आतापर्यंत या ग्राउंड मध्ये एवढा लांब षटकार नाही, कारण हा षटकार तो समोरच्या बंगला आहे ना त्याच्या फ्लोअरवर पडला होता चेंडू। यस यस, बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये चेंडू बघा कुठे पडलाय तो। ये पूरी जनता देख रही है। दर्शन नाइक जो 6 गया है, क्या बड़े बल्लेबाज बन चुके अब सागर तरे। रन संख्या भी डेंजर जोन में, ये देख सकते हैं धनेश 11 के फैन को दिखाया जा रहा है, उन्होंने बाल पे धनेश 11 लिखा है। आपका भी हार्दिक स्वागत है। दरम्यान चांगली फलंदाजी होते, आता दोन्हीकडून काउंटर अटॅक झालेला आहे। जगदीश नाईक देखील चांगली फलंदाजी। फिर से बढ़िया मिड विकेट के बाहर जाती हुई गेंद 6 रनों के लिए। गजब की बल्लेबाजी जगदीश नाईक द्वारा। आप 2002 के बल्लेबाज लगते हुए जगदीश नाईक जिस तरह बल्लेबाजी करे अपने टीम के लिए। तसं पण संदेश पाटील या वर्षात जगदीश नाईक हा खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे। बघू शकता ज्या प्रकारे त्यांनी षटकार खेचला होता, ही जी बॉडी लँग्वेज, हे जे फटके आहेत, हे 2002, 1, 5, 7 जेव्हा त्यांनी मेयर कप जिंकला होता, नगराध्यक्ष चषक जिंकला होता आणि इथे देखील अमोल पाटीलला 6 चेंडूमध्ये 7 षटकार लावले होते। हा रेकॉर्ड अजूनही त्याच्याच नावावरती आहे। एका षटकामध्ये 42 धावा कुटण्याचा हा पराक्रम आहे तो जगदीश नाईकच्या नावावरती आहे। दर्शन नाईक आपको याद है 2002 में जो पारी खेली थी अपने टीम के लिए, 105 रन बने थे जगदीश नाईक ने। उसी तरह की पारी अब जगदीश नाईक अपनी टीम के लिए खेलते हुए, जो कहते हैं ना ओल्ड इज गोल्ड, जगदीश नाईक में अभी भी क्रिकेट बाकी है मेरे दोस्तों। जो क्लास बता रहे क्रिकेट ग्राउंड में जगदीश नाईक। वेलकम सुरेश पारदी, जामुलपाड़ा एक्सप्रेस। यस, हमारे बीच जुड़ते हुए सुरेश पारदी, जगदीश नाईक, मनोज गुलवी, ऐसे दिग्गज प्लेयर है भिवंडी के। अभी भी क्रिकेट में राहुल, फिर से ऑफ स्टंप पे गेंद थी, लॉन्ग के बीच में गेंद जाती हुई, बढ़िया फील्ड, 1 ही रन बना इस गेंद के ऊपर। स्ट्राइक लोडेड होती, 9 स्ट्राइक पे जगदीश नाईक, अब स्ट्राइक पे सागर तरे, वो हैट्रिक पे काही फरक नाही, एखादी दोन जा रहे हैं, दोन्ही साइडने फटकेबाज चालू है। स्ट्राइक सागर कडे असू दे क्या जगदीश नाईक कडे असू दे, सागर तरे अब छक्कों के हैट्रिक पे दर्शन नाईक बना पाते तो इस टूर्नामेंट के 8वें बल्लेबाज बन जाएंगे सागर तरे। इस ओवर की अगली गेंद राहुल की, राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप पे ऊपर गेंद, ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई अंपायर द्वारा व्हाइट का इशारा आता हुआ, एक्स्ट्रा की मदद होती हुई मयूर इंटरप्राइजेस भादौर को। रन संख्या हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे 80 रन, बड़ा लक्ष्य अब राहुल। फिर से बढ़िया स्लॉक सिक और गेंद जो पॉइंट लाइन के बाहर, इसी के साथ इस टूर्नामेंट की 8वीं हैट्रिक सागर के नाम जाती हुई। डगआउट में खुशी का वातावरण। दर्शन नाईक अतिशय चांगली फलंदाजी करतोय। प्रथमतः त्याचा भाऊ, मोठा भाऊ बाळा याने चांगली फलंदाजी केली, आता मात्र छोटा भाऊ चांगली फलंदाजी करतोय। सागर देखील बघू शकता पायांवर येणार चेंडू होता, त्या चेंडूला सुंदररित्या टोळवलेला आहे स्क्वेअर सीमेच्या वरून षटकार। सागरसाठी हे ग्राउंड नवीन नाही आहे। बढ़िया बल्लेबाजी होती हुई, दोनों तलवार चलती हुई अब ग्राउंड में। बघू शकता खिलाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण, हे प्रेक्षक। बी इंडियन आपको रेडी रहना, बी इंडियन
और सोनादेवी टेमगर इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। फिर से बढ़िया और गेंद जाती हुई तारामंडल में 6 रनों के लिए। क्या गजब की पारी अपने टीम के लिए सागर तरे की। आज मानो टूट पड़े गेंदबाजों के ऊपर जगदीश नाइक, सागर तरे, बाला। जिस तरह की बल्लेबाजी की है आज के दिन में मयूरेश इंटरप्राइजेस बादवड ने, जयवंत गोरे को बिजी रखा है ग्राउंड में। दर्शन नाईक, जयवंत गोरेला प्रत्येक चेंडूवर ग्राउंड मध्ये चेंडू घेऊन जावं लागतं। पुढच्या दोन्ही संघांनी तयारी करायची नाणेफेकीसाठी खाली। और हमारे ऑफिसर्स करो साहिबा मोमिन भी जो लाल कलम हाथ में लेके सिर्फ 6 लिख रहे हैं। अब जिस तरह बल्लेबाजी हो रही है। नेक्स्ट मैच बड़ा मुकाबला बी इंडियन और सोनादेवी टेमगर। यानंतर होणारा सामना आहे जय बजरंग टेमगरपाडा वर्सेस बी इंडियन। फिर से मारने की कोशिश, बल्ले पे नहीं गेंद। जय बजरंग टेमगरपाडा आणि बी इंडियन या दोन्ही संघाच्या संघनायकांनी ना टॉस बॉक्स मध्ये उभं राहायचंय, तयारीत राहायचंय। तिथे आमचे सन्मान्य गवळी सर नाणेफेकीसाठी तयारीत आहेत। ते दोन्ही संघाच्या संघनायकांनी परत एकदा विनंती करतोय, ह्या षटकाच्या समाप्तीच्या अगोदर तुम्हाला तिथे तयारीत राहायचे। जय बजरंग वर्सेस बी इंडियन। फिर से लंबा हिट लेना चाहते थे वहां पे। बैट का अंदरूनी किनारा, लेग स्लिप में गेंद जाती हुई 1 रन बना। 94 रन्स, 95 का टार्गेट आहे। 95 धावांचा आव्हान ठेवलेला आहे ठाकूर ब्रदर्स ठाकरेचा पाडा या संघासमोर। एक चांगली झुंजत फलंदाजी पाहायला मिळाली सागर तरे, जगदीश नाईक, बाला तरे याच्याकडून आणि 95 धावांचा आव्हान ठेवलेला आहे 5 षटकामध्ये। यानंतरचा सामना जय बजरंग टेमगरपाडा आणि बी इंडियन यानंतरचा देखील सामना एक चांगला सामना होणार आहे। मी घेऊन जाते तुम्हाला रवींद्र तरे सरांकडे। धन्यवाद संदेश पाटील। आणि पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी पाहुण्यांना निमंत्रित करतोय। मी या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांना निमंत्रित करतोय। सन्माननीय आमदार आमचे आदरणीय चंद्रकांत सोनवणे साहेब, आमदार जळगाव, आणि सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आदरणीय महापौर राजेंद्र देवळीकर साहेब, आपणाला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। ओव्हर टू डॉक्टर गवळी सर। धन्यवाद रवींद्र तरे सर। दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उजेल। बेनी संघाचे कर्णधार आपलं हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर रणजित आपले हार्दिक स्वागत आहे। जय बजरंग टेमगरपाडा संघाचे कर्णधार मॅच स्टार्ट ठेवायचे आहे। सन्माननीय महापौर राजेंद्र देवळेकर साहेब, सन्माननीय आमदार चंद्रकांत सोनवणे साहेब, तसेच रुपेश दादा म्हात्रे, दोन्ही संघाचे कर्णधार आहेत जय बजरंग टेमगरपाडा आणि बी इंडियन। दोन्ही संघाचे कर्णधार आहेत कॉइन आपला आमदार आणि महिंद्रा स्पोर्ट्स, आणि सन्माननीय देवळेकर साहेब जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान महापौर आहेत। साहेबांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे। आणि नाणेफेक जिंकलेली आहे बी इंडियन संघाने। चंद्रकांत सोनवणे साहेब आपल्या शुभ हस्ते जो टॉस विनर कर्णधार आहे त्याला या ठिकाणी गिफ्ट देत आहेत। जे धन्यवाद सोनवणे साहेब, धन्यवाद देवळेकर साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत।
क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. वंडर भिवंडी जळगावचे आमदार सन्माननीय चंद्रजी सोनावणे साहेब टॉस बॉक्स मध्ये सर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी आलात. मी विनंती करतोय सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब यांच्या वतीने की आपण या स्पर्धेविषयी आपलं मार्गदर्शन पण मनोगत व्यक्त करावं. आमचे मार्गदर्शक आमदार आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने आयोजित आमदार चषक स्पर्धेचं हे 5वं वर्ष आहे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा दरवर्षी या ठिकाणी ते घेतात. अतिशय आनंद वाटला. क्रीडा क्षेत्रात काम करण्याचा आनंद वेगळाच असतो. मी जळगाव जिल्ह्यात जवळपास 14 संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि दरवर्षी 4 ते 5 स्टेट आणि 2 ते 3 नॅशनल घेतो. हा सामाजिक बांधिलकी जोपासत असताना आपण स्पोर्ट बरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या आमच्या महिला भगिनी आहेत यांना जे 500 शिलाई मशीन देऊन आपण आपल्या एक ऋणानुबंधांमध्ये त्या भगिनींना बांधलं त्याबद्दल खरंच मनापासून तुमचं अभिनंदन करतो. रुपेश म्हात्रे सरांचा स्वभावच अतिशय सुंदर आणि चांगला आहे. गेल्या 2 वर्षामध्ये कमिटीच्या माध्यमातून सातत्याने मला मार्गदर्शन त्यांचं असतं. आमच्या कमिटीचे ते अध्यक्ष आहेत आणि कुठलाही मेंबर बोलायला लागला आणि साहेब बोलत असले तरी साहेब आधी त्याला बोलू देतात. एक मनमिळावू स्वभाव आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन हे प्रत्येक सभासदाला प्रत्येक आमदाराला त्यांचं असतं. मी खरंच अतिशय आनंदी आहे की साहेबांसारखं एक नेतृत्व एक मार्गदर्शक मला लाभले. सर आपण सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासत असताना जे आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त काय देता येईल यासाठी सातत्याने आपला प्रयत्न असतो. आपल्या वाढदिवसाला आपण ज्या माध्यमातून या भिवंडीमधल्या कलावंतांना स्टेज उपलब्ध करून देतात. आज क्रिकेटच्या माध्यमातून नवीन ही जी आमची पिढी घडते यांना या ठिकाणी स्पर्धेच्या रूपाने एक चांगली संधी आपण उपलब्ध करून देतात आणि त्यांच्यामध्ये असलेले चांगले गुण आपण पाहतो की क्रिकेटमध्ये प्रत्येकजण खेळायला उत्सुक असतो आणि स्पोर्टच्या माध्यमातून आपला शारीरिक विकास हा होत असतो. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 96 जवळपास 96 संघ या ठिकाणी भाग घेता हे खरं तर सर्वात पहिले यशाची आपल्या कामाची पावती आहे की आपण चांगल्या पद्धतीने आमचे संजीव दादा या ठिकाणी ऑर्गनाईज करतात आणि येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकाला इथे ज्या पद्धतीने आपण मान सन्मान देता हे खरंच अतिशय चांगलं वाखाणण्याजोगं आहे. आणि मतदारसंघाचा विकास हे डोळ्यासमोर स्वप्न ठेवून आम्ही बघतो की आपण सभागृहामध्ये प्रत्येक विषय मांडत असताना ह्या माझा मतदारसंघ हा माझ्या कुटुंबाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल आणि या मतदारसंघाची सेवा कशी करता येते डेव्हलपमेंट कशी करता येईल यासाठी सातत्याने आपला प्रयत्न असतो. मी मनापासून या स्पर्धेला आणि आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतो आणि प्रभूचरणी प्रार्थना करतो की आमच्या रुपेश दादांना आमच्या संजीव भाऊ दादांना दीर्घायुष्य लाभू दे. ज्यांच्या वतीने या परिसराचा विकास आणि प्रत्येकाला सहकार्य लाभो म्हणून देवाला प्रार्थना करेल की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं सुद्धा त्यांना मार्गदर्शन लाभतो आणि देवाला विनंती करेल की यांना दीर्घायुष्य दे चांगलं आरोग्य देवे आणि समाजाची सातत्याने सेवा या माध्यमातून रुपेश दादांच्या हातून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद चंद्रकांत सोनावणे साहेब. आपण या ठिकाणी अतिशय चांगलं मत व्यक्त केलेलं आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी या स्पर्धेचे सर्वा सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. राजेंद्र देवळेकर साहेब आपलाही मनपूर्वक आभार. हुजैर टॉस जीतने के बाद सामना शुरू ठेवायचा आहे का? बैटिंग करना चाहिए. बैटिंग करने का जो फैसला किया थे कहाँ तक जाना चाहेंगे? अच्छा को 60+ जाने की कोशिश करेंगे. ऑल दी बेस्ट. आपकी टीम के लिए हार्दिक शुभकामनाएं. नाणेफेक हरलेल्या बी इंडियन संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावापर्यंत. कुठल्या गोलंदाजांकडून अपेक्षा असणार आहेत? मी स्वतः आणि कृष्णा संदीप. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी अधिक शुभेच्छा. यानंतर होणारा सामना बी इंडियन संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. होल्ड टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. सामन्याला सुरुवात झालेली आहे. आपण ऐकूया दर्शन नाईक यांना. धन्यवाद संदेश पाटील. सामन्याची एक बाजू संपलेली आहे जिथे मयुरेश या संघाने 95 धावाचा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे.
ठाकूर बॉईजच्या संघाच्या समोर अतिशय मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात देखील अतिशय हवी तशी झाली नाही. बाळा आता मात्र एक सुरेखरित्या त्या चेंडूला टोळण्याचा प्रयत्न झाला होता. ग्राउंड लगत जातो चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे. लालचंद तरेत चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचा निश्चितच उपलब्ध होतोय कारण की बाळा चांगली गोलंदाजी करते. चांगली फलंदाजी केली. आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मयुरशी एंटरप्राइजेस भादवड संघाचा आपण पाहताय आणि बघू शकता दोन्ही संघाच्या पाठराखे देखील मैदानावरती पॅव्हेलियन मध्ये भरगच्च. बाळा तरे फुल टच चेंडू त्याला मात्र भिरकावून दिलाय तो मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. पंच हा चेंडू षटकारासाठी जातोय. बऱ्याच अवधीनंतर पंचांनी हा षटकाराचा घोषणा केली. या षटकाराने धावसंख्या होते ती आता 7. थोडासा प्रतिकार चालू आहे आता परत एकदा इथून ठाकूर बॉईज संघाकडून. आता मात्र सुरेखरित्या त्या चेंडूला टोळलेला आहे कव्हर्स मध्ये. 2 क्षेत्ररक्षक जातात. आता मात्र चेंडूला चांगलं पकडण्यात येते. जयदास येतो चेंडूवरती. मात्र 2 धावा पळून काढण्यासाठी वेळ येतो दोन्ही फलंदाजांच्याकडे आणि धावसंख्या 9 वर पोहोचते. चांगली सुरुवात मी म्हणेल ठाकूर ब्रदर्स कारण की ज्या प्रकारे आक्रमण क्रिकेट पाहिजे तो आपल्याला पाहायला मिळते कारण की 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले गोलंदाज बाला आणि 9 धावा जमलेल्या आहेत. आपण पाहताय मारण्याचा प्रयत्न होता मात्र हवा तसा चेंडू बॅटला लागत नाहीये. पंचांचा लेग बाईकचा इशारा होतोय. ही 1 धाव मिळते अतिरिक्तच्या रूपाने. धावसंख्या होते ती आता डबलच्या फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ठाकूर ब्रदर्स ठाकरेचा पडा आपण पाहतोय. फलंदाजी करते. याच्या अगोदर आपण बघितलं मयुरशी एंटरप्राइजेस या संघाने आज निश्चितच सर्व गाव जो इथं उपस्थित आहे सर्वांना खुश करणारी फलंदाजी केलेली आहे. खास करून बाळा तरे, सागर तरे आणि जगदीश नाईक याने फुल टच चेंडूचा फायदा घेण्यात आलेला आहे. बघूया पण तो मात्र चेंडू काय सीमारेषा बाहेर जाऊ शकत नाही. तिथे मंगेश तैनात आहे आणि पंचांचा इथे मात्र आता नो बॉलचा इशारा आलेला आहे. भाग्याचा लाभ काय मिळत नाही बाळाला. अशा प्रकारे 2 धावा मिळतात. नोबूची आणि 1 पळून काढलेली आहे. शुभेच्छा येत आहेत. इथे उपस्थित आहेत योगेश नाईक, मुकेश पाटील, राजेश मोरे. त्याचबरोबर या आपण पाहू शकता लकी ड्रॉ साठी कुपन दिला जात आहे. सुरुवात चांगली झाली आहे पण तो अजून देखील समाधानकारक धावसंख्या नाहीये मी असं म्हणेन. पुन्हा एकदा सुरेखरित्या टोळलेला आहे. व्यवस्थितरित्या त्या चेंडूला बॅटवरती घेतला होता आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र मी म्हणेन की समाधानकारक धावसंख्या. ज्याला सुरुवात चांगली झाली पण समाधान नव्हतं झालं मात्र या षटकाराने मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर समाधानकारकरित्या धावसंख्या उभा केलेली आहे. 18 धावा धावफलकावर जोडलेल्या आपण पाहतोय. ठाकूर ब्रदर्स ठाकरेच्या पाडा या संघाने चांगला संघ मी म्हणेल दर्शन नाईक कारण की पहिल्या षटकामध्ये विचार केला तर मयुरशी एंटरप्राइजेस संघाने 14 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर आक्रमण क्रिकेट पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहताय 18 धावा फलका आपण पाहताय एका षटकामध्ये. चांगली सुरुवात म्हणेल मी. या जर अगोदर सामान बघितला जे प्रथम ठाकूर ब्रदर्स कडून प्रथमतः पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या गेल्या होत्या आणि मात्र इथे पहिल्या षटकात मयुरेश एंटरप्राइजेस कडून 18 धावा खर्च केल्या. आता मात्र मयुरेश एंटरप्राइज संघाचा स्ट्रायकर गोलंदाज महत्वाचा अहम आणि मेन अस्त्र म्हणतात संघाचा तो म्हणजे उमेश नाईक. उमेश नाईक याच्याबद्दल सांगेन. या अगोदरच्या 2 आमदार चषकांचा विचार केला असता तो उमेश नाईक हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून होता. 2015 मध्ये आमदार चषकातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून नंबर होता तो. आता मात्र जोरदार दिसाच्या चेंडूला ऑफ केलेला आहे. चेंडू जातो मिड विकेट. मंगेश संघातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे. सर्वोत्कृष्ट ऑफ ब्रेक लेग ब्रेकर असा गोलंदाज ज्याची ख्याती आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मान्यवर कक्षामध्ये सुरेशजी निनावे जे उपशहर अध्यक्ष आहेत. वाहतूक सेना शिव वाहतूक सेना त्यांचं स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. प्रथमेश चेंडू स्वागत आणि सन्मान या ठिकाणी शरदजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत जे उपशहर अध्यक्ष आहेत शिव वाहतूक सेनेचे. पंचांचा नोचा इशारा आलेला आहे. बीमर चेंडू फ्री हिट असणार आहे पण
आता म्हटलं एस्टा सोडून जातो चेंडू. पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धाव्यात भर होते. अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचते ती 22. ठाकूर ब्रदर्स चांगला प्रतिकार. सिद्दीक बाबू सर 95 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावसंख्या 22 वर आहे आणि पहिल्या षटकाचं फक्त आणि फक्त एकच चेंडू फेकण्यात आलेला आहे. फ्री हिट आहे. अजूनही संधी आहे. फुल टच चेंडू. त्याला भिरकवण्याचा प्रयत्न होता भाऊयात. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. मात्र दोन्ही ना तुझा ना माझा घाल कुत्र्याला असा प्रकार झालेला आहे. कारण की दोन क्षेत्ररक्षक तिथे आले होते. जर एकाची कॉलिंग चांगली झाली असती तर कदाचित हा जेल होऊ शकला नहीं, मैं तो ये नहीं कहूंगा. मैं सिर्फ इतना कहूंगा कि पहले आप में नवाबों की गाड़ी छूटी थी और पहले मैं में कैच छूटता हुआ. मात्र झेल पकडला असता तरी काही फरक नसता पडला कारण की फ्री हिट होता. प्रयत्न चांगला होता. उमेशवर अटॅक केला जातो. आता मात्र अतिशय सुरेखरित्या टोळा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फटक्यापेक्षा क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. एकी ज्या प्रकारे फटका निघाला होता खूप वेगात निघाला होता आणि खरोखरच गतीमध्ये तिथे परिवर्तन केलं होतं त्या क्षेत्ररक्षणाने कारण की तो चेंडू पकडायचा होता. सागर आय थिंक सागर आहे त्यांनी धमाकेदार फलंदाजी केली. आता क्षेत्ररक्षक देखील चांगलं करतोय. उमेश नाईक थोडंसं आपल्या लाईन अँड लेन मध्ये कुठेतरी गडबड करताना हवी तशी गोलंदाजी करत नाही ज्या नावासाठी प्रसिद्ध आहे तो. एकदम सुरेख. आता मात्र एक व्यवस्थित चेंडू. अतिशय व्यवस्थित चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा कमी उचली घेतो आणि विकेट किपर जगदीश नाईक याच्या हातामध्ये जातो. आज जगदीश नाईकला बघितलं खरोखरच खतरनाक फलंदाजी केली. फटकेबाजी फलंदाजी. बॅटमधून अतिशय लांब लांब पल्ल्याचे षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. उमेश आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे LBW च्या रूपाने फलंदाज पाय प्रथमतः प्रथमेश राज हा बाद होतोय. पायचीतच्या रूपाने बघितला आपण हा दुसरा गडी बाद होतोय. ठाकूर ब्रदर्स कशा प्रकारे लेग ब्रेक चेंडू होता ज्या चेंडूसाठी खरोखरच माहीर आहे उमेश आणि त्यामध्ये फसतोय. यष्ट्यांच्या समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि राजा बाद होतोय. नवीन येतो फलंदाज तेजस. प्रथमेश चांगली फलंदाजी करत होता मात्र बाद होऊन जातोय. चांगल्या प्रकारे राज बाद झालाय. प्रथमेश अजूनमध्ये खेळतोय ज्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे आणि अपेक्षा असेल प्रथमेश कडून ठाकूर ब्रदर्सला जर हा सामना विजयाचा असेल करायचा असेल तर शेवटच्या षटकापर्यंत त्याला उभं राहणं खूप गरजेचं आहे. मात्र तितकंसं सोपं नाही कारण की यानंतर देखील जयदास आणि मंगे सारखे एक चांगली गोलंदाजी फळी आहे. आता मात्र सुरेखरित्या त्या चेंडूला टोळलेला आहे आणि लालचंद तरेचा सुरेख प्रयत्न होता मात्र नाही अडू शकत आणि चेंडू सीमापार षटकार. फक्त टायमिंग केलं होता चेंडूला आणि त्या चेंडूला व्यवस्थितरित्या सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. बघू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फक्त टायमिंग केलं होतं. टॅप केला होता चेंडूला आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेवरून तोडून आणि मापून मारलाय. चेंडू अति जास्त लांब नाही. लालचंद तरेचा खूप चांगला प्रयत्न होता तिथे एका हाताने पकडण्याचा मात्र नाही पकडू शकले. हे बघू शकता आमच्या मान्यवर त्यांच्यासोबत चिमूड आहे. धन्यवाद दर्शन नाइक. आइए दोस्तों लौट चलते हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग में. दो ओवर की समाप्ति पे 30 रन बने 2 विकेटों के नुकसान पे. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग. MLA ट्रॉफी 2017 में आप सभी का हार्दिक स्वागत है. यहाँ पे ठाकुर स्पोर्ट्स का जो रिप्लाई ठाकुर ब्रदर्स का वो बहुत अच्छा लग रहा है. 55 रनों की चुनौती है. गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से जयदास को बुलाया गया है. श्याम नाइक गैलरी एंड से गेंदबाजी कर रहे. सामना करेंगे बैट्समैन प्रथमेश. इस मरतबा आड़े बल्ले से ऑफ स्टंप के बाहर की गेंद को खींच के मारा. वाइड ऑफ लॉन्ग ऑन 1 रन. एक बात जरूर है अजय गरत कि इसी टीम ने 2 ओवर में सिर्फ 1 वाइड दिया था नवाब स्पोर्ट्स के सामने और इस टीम ने आज 55 रन दे डाले. जी बिल्कुल सही कहा आपने. वो भी वाइड की मदद से 1 रन दिया था और आज देखिए कितनी पिटाई हुई. रिवर्स शॉट बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया है. खाली क्षेत्र में कोई मौका नहीं. 4 रन. बढ़िया प्लेसमेंट वहां पर. उल्टा शॉट खेला लेकिन
नतीजा उनके लिए काफी सीधा आता हुआ, अच्छा आता हुआ। अगला मुकाबला जहां पर बी इंडियन ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। बी इंडियन वन द टॉस। 2 मर्तबा लगातार एमएलए ट्रॉफी को जीतने वाली टीम, पिछले 2 एमएलए ट्रॉफी को जीतने वाली टीम है बी इंडियन। जय बजरंग टिमगर पाड़ा के सामने लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस मर्तबा शफल करके हुक करना चाहते थे बीटवे बैट्समैन, बीटवे विकेट कीपर, बाई का इशारा आता हुआ 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 36 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी हम देखें तो 59 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। आज 31 मार्च है और आज ही के दिन हाशिम अमला का जन्म हुआ था, जिन्होंने टेस्ट क्रिकेट में 26 और ओडीआई में 23 शतक लगाए। इस मर्तबा अच्छी गेंद थी, आगे रखा था, कौन बनाती भी चली गई विकेट कीपर के पास। दूसरी बात यह है कि हंसी कोनिया जो प्लेन क्रैश में इस दुनिया में से चले गए थे, उन्होंने अपनी आखिरी बारी 74 रनों की खेली थी पाकिस्तान के सामने आज ही के दिन 2000 में शारजा में, और साउथ अफ्रीका को विजय दिलाई थी। वो उनकी जिंदगी की आखिरी बारी थी। जयदास लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मर्तबा आड़े बल्ले से शॉर्ट आर्म पुल लगाया जमीन के सारे आउटफील्ड में, 1 से ज्यादा कुछ भी नहीं, बढ़िया फील्डिंग डीप में बाला की। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 37 पे पहुंचा है। लेकिन ठाकुर बरदस को भी देखिए, जूझ रही है, लड़ रही है। जी हाँ, बल्लेबाज कोशिश तो कर रहे हैं, चुनौती काफी बड़ी है, लेकिन उन्होंने हिम्मत अभी तक हारी नहीं है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस मर्तबा लिविंग एज है, अच्छा शॉट तो नहीं, ओहो अनबिलीवेबल कैच पकड़ा है जयदास ने अपने फॉलो थ्रू में। कमाल का कैच, पॉइंट की दिशा में भागकर चले गए थे, एक क्षण के लिए भी नजरें नहीं हटाई गेंद के ऊपर से, और एक बेहतरीन कैच। थँक यू कॉमेंट्री बॉक्स। संतोषजी तरे यांनी या मयुरी सेंटरसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। सर्वप्रथम मान्यवर कक्षामध्ये उपस्थित रघुनाथजी पाटील विभाग प्रमुख, सावध करून जिल्हा परिषद गट यांचं स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। सर्वप्रथम रघुनाथजी पाटील जी विभाग प्रमुख आहेत, सावध करून जिल्हा परिषद गट कुकसे, शरद म्हात्रे आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करतायत। त्यानंतर कुकसे गावचे समाजसेवक रमेशजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। त्यानंतर राहुलजी दुर्गुळे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। राहुलजी दुर्गुळे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। त्यानंतर शाखा प्रमुख दीपकजी ठाणेकर यांचंही स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। 2 ओवर में डू और डाई की स्थिति, ये गेंद और क्लीन बॉल, शार्प इन कटर, ऑफ कटर गेंदे, लेग कटर गेंदों के लिए मशहूर मंगेश। समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते बाबाजी कोयमाळे यांचंही स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचे। बाबाजी कोयमाळे आपण थोडंसं पुढे यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी शरदजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करतील। त्यानंतर शंकरजी झरपे यांचेही धरणे यांचेही स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। 2 गेंदों पर 2 विकेटें। इससे पहले जो कैच लिया था मिड विकेट की तरफ भागे थे गेंदबाज जयदास। त्यानंतर गायत्री नगरचे समाजसेवक बाबाजी कुळमाळी, बाबाजी कुळमाळी आपणही, त्यानंतर दीपकजी नाईक टेमगरपाडा यांचे स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण करायचं आहे। विठ्ठल रामचंद्र म्हात्रे जी उपशाखा प्रमुख ओवळी गावचे आहेत। इस बीच गेंद लंबा हिट, गेंद जाएंगे मैदान के बाहर, 6 रन। आती हुई गेंद का अच्छा स्वागत किया बैट्समैन ने, ऑफ कटर का बहुत जल्दी पढ़ लिया और गेंद को लिफ्ट कर दिया मिड विकेट के ऊपर, 6 रन। विठ्ठल रामचंद्र म्हात्रे उपशाखा प्रमुख ओवळी यांचं स्वागत आणि सन्मान।
त्यानंतर विशाल हेंदर पाटील समाजसेवक ओवळी यांचेही स्वागताने सन्मान करायचे आहे. विशाल हेंदर पाटील समाजसेवक ओवळी यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. शरद म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचे. त्यानंतर अंकुश मंगल पाटील समाजसेवक ओवळी यांचेही स्वागताने सन्मान करायचे आहे. त्यानंतर तानाजी भोसले शाखा प्रमुख बजरंग दल गायत्री नगर, आणि त्यांच्यानंतर संतोषजी गुळवी गटप्रमुख भादवड साईनगर. त्यानंतर मदनजी भोई उपाध्यक्ष एकविरा देवस्थान ट्रस्ट कारला लोणावला. मदनजी भोई आपण हे पुढे यायचं, आपलाही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. सामने के टावर से भी दर्शक मैच का मजा ले रहे हैं. इस मर्तबा फिर से सीधा रखा था, वहां पे रन चुरा लिया बल्लेबाजों ने. गणेशजी मोरे उपशहर प्रमुख यांचे स्वागत आणि सन्मान. ये देखिए सामने जो आसमान से बातें करता हुआ टावर है, गणेशजी मोरे बालकनी से दर्शक देख रहे हैं. उपशहर प्रमुख यांचेही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अच्छी गेंद, सीधा रखा था, वहां पर ड्राइव लगाना चाहते थे, पूरी तरह से चूके. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग एमएलए ट्रॉफी 2017 में आप सभी का हार्दिक स्वागत है. गेंदबाजी कर रहे हैं मंगेश. एक बात तो है, अजय गरत के संजय मात्रे ने मयूरेश स्पोर्ट्स एक ऐसी टीम जरूर लाई है जो आगे चल के गुल खिला सकती है. त्यानंतर शाखा प्रमुख राजू शिंदे यांचेही स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचे. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मर्तबा हवा में चकमा खा गए बैट्समैन. ओवर समाप्त होते हुए 4 स्कोर है 45 रन. एक ओवर में जीतने के लिए 50 रन चाहिए. त्यानंतर श्रीकांतजी भोईर नॅशनल बॉडी बिल्डर, श्रीकांतजी भोईर नॅशनल बॉडी बिल्डर आपण पुढे यायचे. आपलाही स्वागत आणि सन्मान शरदजी म्हात्रे आपले शुभ हस्ते करणार आहेत. आज जगदीश नाइक ने बता दिया कि उनका क्रिकेट बहुत बाकी है. 3 सिक्सर लगाए, 24 रन बनाए, 30 रन बाला ने बनाए, उन्होंने भी 4 सिक्सर लगाए, और सागर टूट पड़े 5 सिक्सर लगाए, 31 रन बनाए. इन्हें जो बल्लेबाजी रही थी वो सिर्फ डील हुई थी सिक्सर में. ये वो टीम है जिसने नवाब स्पोर्ट्स को पहले 2 ओवर में सिर्फ 1 वाइड दिया था. ये देखिए दर्शक एंजॉय करते हुए. वो मैच दिन की रोशनी में हुआ था, रात की रोशनी उनको रास नहीं आई. इस मर्तबा गेंद को मोड़ दिया है. एक बात जरूर है, कुछ तो दिन के राजा रहते हैं, कुछ रात के मतवाले रहते हैं, लेकिन क्रिकेट में हर वक्त आपको एक ही तरह खेलना चाहिए. कभी कभी हो जाता है दिन रंगीन तो रात संगीन. इस मर्तबा हेलीकॉप्टर स्ट्रोक है, फील्डर मौजूद है, एक और विकेट, डीप वाइड मिड विकेट. ये सबसे लंबी बाउंड्री है. जी हाँ, निश्चित रूप से हम ये बता सकते हैं कि ये सबसे लंबी बाउंड्री है. इस प्रकाशजी वाघ यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. इस ग्राउंड की सबसे लंबी बाउंड्री उसको पार करने का प्रयास किया था बैट्समैन ने. फील्डर के हाथों में खेल बैठे, अच्छा कैच लिया मंगेश ने. इसके बाद 6 मुकाबले अभी भी खेले जाने बाकी हैं. औपचारिकताएं शेष. इस मर्तबा ऑफ स्टंप से ज्यादा बाहर निकली. बड़े लक्ष्य का जब पीछा आप करते हैं 5 ओवर में 90 या उससे ज्यादा रन, तो फिर आपको हर ओवर में बड़े शॉट्स खेलने जरूरी होते हैं. शुरुआत तो अच्छी की थी, 2 ओवर में 30 रन बनाए थे, लेकिन उसके बाद
गेंदबाजी जबरदस्त देखने को मिली। इस मरतबा आगे रखा था, क्रॉस बैटेड खेलना चाहते थे बीडवे ऑफ स्टंप के बाहर। अच्छी गेंदबाजी हो रही है। नहीं, कुछ टीमों का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा है। अब मयूरेश अपने घरेलू मैदान पे खेल रही तो अच्छा ही खेले। वो जो कहते हैं ना कि मुर्गा किसी का भी आजान दे, सुबह होने से मतलब है। इस बीच अच्छी गेंद, फिर से कठिनाइयों में बैट्समैन। सब कुछ ठाकुर ब्रदर्स के मुखालिफ में जाता हुआ। नाम बड़ा इंटरेस्टिंग है। जी हाँ, उन्होंने नवाब स्पोर्ट्स को दिखा दिया था कि आप नवाब है तो हम भी ठाकुर है, लेकिन आज जो ऐसा नहीं हो पाया। आज ठाकुर ब्रदर्स पिछड़ गए। मयूर वाले मयूरेश आ गए। इस बीच गेंद छोटी बैकलिप से गेंद को खेल दिया सीधा फील्डर के हाथ में, लॉन्ग लेग पर एक और विकेट गिरता हुआ। एक तरफा हार और एक तरफा प्यार दुनिया में किसी को भी नहीं पसंद। आखिरी गेंद शेष इस मैच की। अच्छा कैच वहां पर लेते हुए फील्डर, काफी जोर से खेला था, ताकतवर शॉट था, लेकिन ज्यादा ऊंची चली गई गेंद। ये देखिए, अपने आप को हटा नहीं पाए थे गेंद की लाइन से, और गेंद अनुमान से नीचे भी रही थी, इसलिए बैकलिफ को ऊंचा नहीं कर पाए थे। इस मर्तबा बोल्ड अराउंड द लेग्स, इस मैच को जीत लिया है मयूरेश स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन लाइन ऑफ भिवंडी, संजय मात्रे, द कैप्टन जगदीश मात्रे एंड मयूरेश स्पोर्ट्स। 8 लाख ठाकुर ब्रदर्स। आइए, इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने गेंदबाजी का निकाला दिवाला, वो है बाला तरे इज द मैन ऑफ द मैच। 30 रन बनाए, 4 विकेट लिए, लीडिंग फ्रंट। आइए हम आपको लिए चलते वीआईपी डाइस पे डॉक्टर मोरेश्वर गवली सर के पास। धन्यवाद सिद्दीक बाबे। बाला तरे इज द मॅन ऑफ द मॅच, सामनावीर ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे आणि मयुरेश एंटरप्राइजेस संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे। आने वाले मैच के लिए इस वक्त हुसैन राजस्थानी ने ऑल द बेस्ट कहा है मतीन और बी इंडियन को। सर्वप्रथम ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी देण्याची विनंती मी मदनजी भोई, उपाध्यक्ष एकविरा देवस्थान ट्रस्ट, कारला लॉला यांना विनंती करतो का आपण आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी बाळास प्रदान करायची आहे। तर गणेशजी मोरे यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे बाळायास। त्यानंतर इम्रान निर्वाण जे उद्योगपती आहेत, मरियम एंटरप्राइजेस, आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर देत आहेत। दत्ताजी पाटील हे आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करत आहेत बाळायास। So well played Baba and best luck for next match. इस वक्त हबीब टेक्सटाइल के प्रोपराइटर हबीब अंसारी ने एमएलए ट्रॉफी के लिए नेक ख्वाहिशात दी है। संजय मात्रे